श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वामीमय शुभेच्छा. आशा करते की तुम्ही तुमच्या जीवनात अगदी सुखी असाल आणि स्वामी कृपेने असेच हसत खेळत राहा. खरं तर भक्तांनो, आपल्याला ना सुखी राहण्यासाठी पॉझिटिव्ह विचारांचीही गरज असते आणि तेच पॉझिटिव्हता व स्वामींचा सुंदर संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा संदेश म्हणजे स्वामींचाच आलेला आदेश. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्ही जीवनात कधीच अयशस्वी असणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुझ्या जीवनात समस्यांचा पहाड आहे, मला माहीत आहे, पण त्याचा राग तू प्रत्येकावर काढू नको. देव कधीच कोणाचे वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही. आज जेही तुला त्रास देत आहेत त्यांचा हिशोब मी ठेवत आहे. फक्त तू वाईट वागू नकोस. आणि हो बरं का, चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. प्रत्येकाच्या हातून चूक हे होतेच ना, त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे कटू सत्य आहे. बाळा, प्रत्येक दिवसही सारखाच नसतो. जसे प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते, त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. चांगल्या विचारांचा सागर तुझ्या मनात कायम असू दे. तुझ्या प्रत्येक पावलोपावली आम्ही असू. तू फक्त कायम स्वतःचाच विचार करू नकोस. फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नकोस, कारण जगाला तुझ्यातल्या 100 चांगल्या गोष्टीपेक्षा एकच चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते. म्हणून तू जसा आहेस तसा योग्यच आहेस, हे लक्षात ठेव. अरे बाळा, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. एक लक्षात ठेव, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. तुझे कष्ट प्रामाणिक असतील तर कोणीच तुला मागे खेचू शकत नाही. जोपर्यंत तू सुरुवात करत नाहीस तोपर्यंत तुला सगळं अशक्यच दिसेल. जेव्हा तू सुरुवात करशील तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य व्हायला सुरुवात होतील. प्रयत्न तर करून बघ. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. मग आता आपणच ठरवायचं की आपल्याला आयुष्यभराच्या आनंदाचा उपभोग घ्यायचा, तात्काळ सुख भोगून बदनामी सहन करायची. स्वामी म्हणतात, बाळा, दुःखातून आनंद येणारा अधिक सुखमय असतो, पण लक्षात ठेव, प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते, मग ती परिस्थिती वाईट या चांगली. वाईट परिस्थितीत तू केव्हाही खचू नकोस, कारण नेहमी मी तुझ्या सोबत आहे. आणि चांगली परिस्थिती आहे म्हणून कधीच माजू नकोस. इतरांशी प्रेमाने वाग. सहनशीलतेची ताकद ईश्वराने अशाच व्यक्तींना दिलेली असते ज्यांच्यात जिंकण्याचे सामर्थ्य असतं. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी मला विसरू नकोस. माझे स्मरण सतत करत राहा.
माझ्या सेवेला सोडू नकोस. भलेही सेवा केल्याने तुझे लगेचच चांगले होणार नाही. थोडा उशीर लागेल, पण मात्र हे खरं आहे की किमान तुझे वाईटसुद्धा कधीच मी होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला संदेश खरंच आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.